संतोष ऑफिसवरनं जस्ट घरी आला होता. शुक्रवारची रात्र होती, उद्या शनिवार रविवार असल्यामुळे त्याला सुट्टी होती, त्यामुळे तो रिलॅक्स होता. तेवढ्यात त्याला मित्राचा फोन आला. तो म्हणाला की संतोष कुठे आहेस? तो म्हणाला मी घरी आहे. मला पटकन खाली आहे, मी प्रचंड डिस्टर्ब झालो आहे. तो म्हणाला काय आलं, घरी सगळं ठीक आहे ना? तो म्हणाला वैयक्तिक प्रॉब्लेम नाही आहे, सामाजिक प्रॉब्लेम आहे, पटकन खाली आहे. संतोष खाली उतरला आणि दोघंजणं चहा प्यायला एका टपरीवर गेले. चहा पिताना मित्र म्हणाला की तुला माहिती आहे आज बघितल्यास बातम्यांमध्ये काय झालं? म्हणाला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि महाराष्ट्रामध्ये 65 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. 65 ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. काय चाललं हे लोकशाहीमध्ये? मी इतका अस्वस्थ झालो आहे की मला शब्द फुटत नाही आहेत. संतोष म्हणाला मग काय झालं, डायरेक्ट बोल ना, तुला काय म्हणायचं आहे? तुला असं वाटतं का की एवढ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी अर्ज मागे घेतले म्हणजे हे सगळं आधीपासूनच ठरलं होतं असा संशय तुला आहे? त्याचं वाईट वाटतं आहे? तो म्हणाला नाही, त्याच्यापेक्षा गंभीर मुद्दा आहे. मग तुला काय वाटतं की या सगळ्यांना ऐत्यावेळी सेटल करण्यात आलं म्हणून त्यांनी उमेदवारी मागे घेतली असावी असा संशय तुला येतो आहे? मित्र म्हणाला नाही, त्याच्याही पेक्षा गंभीर कारण आहे. मग तो म्हणाला म्हणजे तुला असं म्हणायचं का की ह्या सगळ्यांना धमकवण्यात आलं आहे, मसल पॉवरचा वापर करण्यात आला असावा काही ठिकाणी, तुला त्यातलं काही कळलं आहे आणि त्यामुळे तू आतून हल्ला आहेस? तो म्हणाला नाही, तेही कारण नाही आहे. मग पराभूत मानसिकता असेल, आपण तसेही हारणार आहोत तर कशाला उगीच लढून वेळ आणि एनर्जी खर्च करायची, या कन्सर्नमुळे असं झालं असेल? तो म्हणला तसंही नाही आहे. तर संतोषला काही सुचेना, त्यानं शेवटचा ऑप्शन देऊन बघितला. तो म्हणाला कदाचित त्यांचं खरोखरच मनपरिवर्तन झालं असेल म्हणून त्यांनी माघार घेतली असेल. तर त्याचा मित्र म्हणाला की यातलं काहीच नाही आहे, तू उगीच नको त्या कल्पना करू नकोस. मी यातल्या कशानेही डिस्टर्ब नाही आहे. मी डिस्टर्ब ह्याच्यामुळे आहे की आता आमच्याही मतदारसंघामध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जे पैसे मिळणार होते त्याचं काय होणार? आता कुठला उमेदवार पैसे घेऊन येणार नाही, मतदान होणार नाही आणि त्यामुळे हे जे सगळं आर्थिक चलनवलन होणार होतं ते सुद्धा आता सगळं थांबलं आहे आणि ह्याचं मला फार वाईट वाटतं आहे. संतोषला कळेना हसावं की रडावं. संतोषची विचार करण्याची एक पद्धत होती आणि त्याच्या मित्राची विचार करण्याची एक पद्धत होती. कोणाची पद्धत जास्त योग्य आणि लॉजिकल आणि प्रॅक्टिकल असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा.